नमस्कार. आज आपण परिसर विज्ञानचे काही प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? 4%, 7%, 9%, 35%. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? पटकन उत्तर द्यायचे. आपल्या शरीरात किती टक्के रक्त असतं किंवा रक्ताचं प्रमाण किती आहे ते सांगायचे सगळ्यांनी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, माणसाच्या शरीरात रक्ताचं प्रमाण हे 7% असतं. लक्षात ठेवायचंय, 7%. चला पुढचा प्रश्न. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्वाचे ठरते? सोडियम, आयोडीन, लोह, फ्लोरीन. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य, ज्याला डेंटल केरीज असं म्हणतात, तर दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्वाचे ठरते? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं तरी चालणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे फ्लोरीन. दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोरीन नावाचं खनिज द्रव्य महत्वाचं ठरतं. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? 4 पर्याय आहेत: देवी, मधुमेह, पोलिओ, डांग्या, खोकला. तर लसीकरणाने कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? डांग्या, खोकला. मधुमेह. मधुमेह. तर लसीकरणाने आपण मधुमेह रोखू शकत नाही. मधुमेह होऊ नये म्हणून असं कुठल्याही प्रकारचं व्हॅक्सिनेशन अवेलेबल नाही. बाकी देवी आजारावरचं व्हॅक्सिनेशन एडवर्ड जेन्नर यांनी शोधलं होतं. पोलिओवर आहे. नंतर डांग्या, खोकला जे आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेसच उफिंग कफवर लसीकरण लहानपणी झालेलं असतं. तर डायबिटीज संदर्भात लसीकरण नाही. रडारचा उपयोग कशासाठी करतात? ध्वनी लहरीचे पर्यावर्तन करून वस्तू शोधण्यासाठी. तर प्रकाश तरंगाच्या सहाय्याने वस्तू शोधणे, ध्वनी लहरींचे परावर्तन करून वस्तू शोधणे, वस्तूचे अस्तित्व स्थान निश्चित करणे, पावसाच्या ढगांचा मार्ग जाणून घेणे. तर कशासाठी उपयोग होतो? कशासाठी उपयोग होतो रडारचा? रडार यंत्रणा बघा, ही तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ही रडार यंत्रणा आहे. तर रेडिओ तरंगांच्या साहाय्याने वस्तूचे अस्तित्व व स्थान निश्चित करण्यासाठी रडारचा उपयोग केला जातो. म्हणजे साधारणपणे रडारचा उपयोग विमानाच्या संदर्भात केला जातो. एखादं विमान दिशा भरकटलं किंवा एखादं दुश्मनाचं विमान आपल्या हद्दीत आलं तर त्यावेळेस रडार यंत्रणेचा आपल्याला उपयोग होतो. तर या रडारच्या साहाय्याने, रेडिओ तरंगांच्या साहाय्याने वस्तूचं अस्तित्व व स्थान निश्चित करण्यासाठी. विजेतील दिव्यातील तारेत फिलामेंट मध्ये कोणता धातू वापरतात? टंगस्टन. लोखंड, तांबे, टंगस्टन यापैकी नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे टंगस्टन. तर याला वुल्फ्रम नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलं, म्हणून टंगस्टनला आपण TN नाही तर W ही संज्ञा वापरतो. वुल्फ्रम नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावला म्हणून टंगस्टन हे उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश अंधारात चमकते. गंधक. डॅश डॅश अंधारात चमकते. फॉस्फरस, गंधक, सोने, लोखंड. तर याचं उत्तर आहे फॉस्फरस. फॉस्फरस. फॉसचा अर्थच तो होतो प्रकाश अंधारात चमकणे. तर फॉस्फो या अर्थाने फॉस्फरस हे उत्तर आहे. तर फॉस्फरस हे अंधारात चमकते. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय आहे? विभवांतराचे एकक आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचे एकक आहे, ऊर्जेचं एकक आहे, विद्युत धारेचं एकक आहे, की विद्युत भाराचं एकक आहे. म्हणजे एनर्जीचं युनिट आहे, इलेक्ट्रिसिटीचं युनिट आहे, की विद्युत भाराचं एकक आहे. तर इलेक्ट्रॉन व्होल्टचा वापर कशासाठी केला जातो? विद्युत भाराचे एकक. तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट जे आहे ऊर्जेचे ते ऊर्जेचं एकक आहे. ईव्ही म्हणतो एकक. आपण त्याला. बऱ्याच इलेक्ट्रिक गाड्यांवर ईव्ही लिहिलेलं असतं बघा. भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण होण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम कसे असावे लागते? दगडी भिंतीचे बांधकाम. आरसीसी सांगाडा पद्धतीचे बांधकाम. तर भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम हे कसे असले पाहिजे? आरसीसी सांगाडा पद्धतीचे बांधकाम. व्हेरी गुड. त्याला रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र टिंबटिंब येथे सुरू झाले. पहिलं तारापूर. अणुविद्युत केंद्र कुठे सुरू तारापूर. झालं? तारापूर. तर त्याचं उत्तर आहे तारापूर, महाराष्ट्र. तर भारतातलं हे पहिलं विद्युत केंद्र आहे जे तारापूर, महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. भारतातले पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफद्वारे केली जाते? भूकंपाचे धक्के, हवेचा दाब. पावसाचे प्रमाण. योग्य. हवेचा दाब. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे, भूकंपाचे धक्के जे आहेत ते सिस्मोग्राफद्वारे केले जातात. तर अशा पद्धतीने रिश्टर स्केलमध्ये आपण भूकंप मोजत असतो. त्या भूकंपाची तीव्रता किती आहे ती रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. आणि जे यंत्र वापरलं जातं किंवा ज्याच्याद्वारे, जसं आपलं ECG काढला जातो तसा हा सिस्मोग्राफ असतो. त्यावरून भूकंपाचे धक्के समजतात. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्वाचा ठरतो? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, पोटॅशियम. नायट्रोजन. काय उत्तर आहे मग याचं? नायट्रोजन. कार्बन. तर लक्षात ठेवायचं, वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. लक्षात ठेवा. ऑक्सिजन हा आपल्या श्वास घेण्यासाठी लागतो, तसं वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन हा महत्वाचा घटक आहे. ज्या शिंबीवर्गीय वनस्पती असतात
त्या शिंबीवर्गीय वनस्पतीच्या गाठींमध्ये मुळाशी नायट्रोजन तयार होत राहतो. त्यामध्ये नायट्रोजनचं हवेमध्ये 78% प्रमाण आहे, परंतु डायरेक्टली नायट्रोजन कुठल्याही सजीवाला घेता येत नाही. तो कंपाऊंड फॉर्म मध्ये अवेलेबल होतो आणि मग त्याचं कन्व्हर्जन होतं. वनस्पतींना सुद्धा कंपाऊंड फॉर्म मधलं कन्व्हर्जन मिळतं आणि मग तो नायट्रोजन त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत असतो. पुढचा प्रश्न आहे, सार्स नावाचा रोग जो आहे तो कशावर परिणाम करतो? मेंदू, श्वसनक्रिया, मज्जातंतू, यकृत. सार्स नावाचा रोग कशावर परिणाम करतो? श्वसन क्रिया. याचं उत्तर आहे श्वसनक्रिया. आता SARS असं आपण त्याला म्हणत असतो. S stands for severe, A stands for acute, R stands for respiratory, and last वाला S stands for syndrome. That is Syndrome. severe acute respiratory syndrome. Respiratory is related to the respiration. It means it is related to the respiration process, म्हणजे श्वसन क्रियेशी रिलेटेड आहे. म्हणून सार्स हा रोग हा श्वसन क्रियेवर परिणाम करत असतो. नारू निर्मूलन अभियान कार्यक्रम टिंब टक्के केंद्र पुरस्कृत आहे. चला 4 पर्याय तुम्हाला. नारू निर्मूलन अभियान. नारूला इंग्रजीमध्ये ड्रॅक्युनकुलायसिस नावाचा आजार म्हणतात. तर या नारू रोगाच्या संदर्भात जे काही, तर हा गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युक्युलस मेडिनेसिन्स अथवा गिनीवर्म या सुतासारख्या दिसणाऱ्या व मीटरभर लांब वाढणाऱ्या परजीवी कृमीमुळे वॉर्ममुळे होणारा हा रोग आहे. तर नारू रोग फार 100%. वर्षांपासून अस्तित्वात आहे. तर मग हे नारू रोगाचं निर्मूलन झालं पाहिजे, यासाठी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, हे मदत करत असतात, अभियान राबवत असतात. तर केंद्राचा किती टक्के वाटा आहे या अभियानामध्ये? तर याचं उत्तर आहे 50%. म्हणजे याचा अर्थ नारू निर्मूलन अभियान कार्यक्रम हा 50% केंद्र पुरस्कृत आहे. उरलेले 50% राज्य शासनाला याच्यामध्ये अभियानामध्ये सहभागी व्हावं लागेल. म्हणजे तेव्हा 100% अभियान पूर्ण पार पडेल. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 4 पर्याय. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 96.4 फॅरनहाइट. आता 2 प्रकारे आपण तापमान मोजत असतो. एक डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो आणि दुसरं जे मोजतो ते फॅरनहाइट मध्ये मोजतो, बरोबर. मग प्रश्न असा आहे की मानवी शरीराचं सामान्य तापमान किती? तर हे फॅरनहाइट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. 98.4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 98.4 डिग्री फॅरनहाइट. हे त्याचं उत्तर आहे, 98.4 डिग्री फॅरनहाइट. त्यानंतर पुढे आहे पुढचा प्रश्न, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला तर कोणता रोग होतो? हा नेत्रगोल आहे, त्यातलं जे लिक्विड आहे त्याचा जर दाब वाढला तर कोणता रोग होतो? काचबिंदू, मोतीबिंदू, मोतीबिंदू. निकटदृष्टिता, दूरदृष्टिता. मोतीबिंदू. मोतीबिंदू.
मोतीबिंदू. चार्जर लावली नाही मी, लॅपटॉपचं चार्जिंग. याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपण बघूया. काय उत्तर आहे बघा. तर काचबिंदू नावाचा रोग होतो, त्याला काचबिंदू म्हणतात, मोतीबिंदू नाही. तर हा काचबिंदू आहे, काचबिंदू नावाचा रोग होतो. तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता रोग होतो? तर काचबिंदू. लक्षात ठेवायचं. या बाजूला गेलं. एक मिनिट. हा, नंतर पुढे आहे निफोफायलस पर्टुसिस या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? निफोफायलस पर्टुसिस या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? डांग्या खोकला, विषम ज्वर, घटसर्प आणि प्लेग. तर निफोफायलस पर्टुसिस नावाच्या जीवाणूमुळे डांग्या खोकला होतो, डांग्या खोकला. पुढचा प्रश्न, गोवर हा रोग कशापासून होतो? गोवर हा रोग कशापासून होतो? जीवाणू, विषाणू, कवक आणि डास, ज्याला इंग्रजीमध्ये रुबेला असं म्हणतात. गोवर हा रोग कशापासून होतो? विषाणू. तर गोवर हा जो रोग आहे तो रुबेला, ज्याला रुबेला म्हणतात, तो विषाणूमुळे होत असतो, गोवर नावाचा रोग. पुढचा प्रश्न बघूया. भोपाळ वायू दुर्घटना जी झाली होती, तर त्याच्यामध्ये कोणता वायू होता? भोपाळ वायू मिथेल दुर्घटना. आयसोसायनेट. मिथेल मिथेल आयसो. आयसोसायनेट. आयसोसायनेट, सल्फर, क्लोरीन, हिलियम. तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये जो काही वायू होता त्यामध्ये खूप सारे लोक मारले गेले, मृत्युमुखी पडले. तर तो जो भोपाळ वायू दुर्घटनेतला वायू होता तो आहे मिथिल आयसोसायनेट. भारताची पहिली आण्विक पाणडुबी कोणती? भारताची पहिली आण्विक पाणडुबी कोणती आहे? INS चक्र, शलाकी, शालकी, शंकुल. तर भारताने पहिली आण्विक पाणबुडी तयार केली होती, पाणडुबी म्हणतात त्याला. तर ती कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे INS चक्र. INS चक्र. दिल्ली येथील वायू प्रदूषण कोणत्या एका प्रमुख कारणामुळे घडून येते? दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त पोल्युशन आहे आपल्याला माहिती आहे. तर मग कशामुळे घडतं? केमिकल इंडस्ट्रीज, पॉप्युलेशन, कापड गिरण्यातला धूर, स्वयंचलित वाहनातून सुटणारा वायू. दिल्लीमध्ये वायू प्रदूषण कोणत्या एका प्रमुख कारणामुळे घडून येते? स्वयंचलित वाहनातून सुटणारा वायू. हा, स्वयंचलित वाहनातून सुटणारा वायू. वाहनांचं प्रमाण दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे दिल्ली हे पोल्युटेड शहर आहे. ऑड इव्हन सारखे नवीन नवीन नियम तिथे शोधून काढले जातात. जसं मागे केजरीवाल सरकारने शोधून काढलं होतं. एका दिवशी ऑड नंबर असल्या गाड्या धावतील, दुसऱ्या दिवशी इव्हन नंबर, ज्या गाड्यांचे नंबर विषम आहेत ते एके दिवशी धावतील, दुसऱ्या दिवशी सम नंबर, पुन्हा विषम, पुन्हा सम, म्हणजे गाड्यांचं प्रमाण कमी होईल वापरण्याचं, या अर्थाने. आपल्या आहारातील संरक्षक घटक तत्वे कोणते? आपण जो डाएट फॉलो करतो त्या डाएट फॉलो मध्ये प्रोटेक्शन करणारे न्यूट्रिएंट्स कोणते? कर्बोदके व खनिजे, स्निग्ध पदार्थ व खनिजे, जीवनसत्वे व खनिजे, प्रथिने व कर्बोदके.
प्रथिने व कर्बोदके. जीवनसत्वे व खनिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्वे व खनिजे. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो? मशरूम, हळद, लसूण, कापूर. लसूण. लसूण लसूण. तर अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही खूप अभ्यास केला होता, म्हणजे उत्तर बरोबर आलंय. बरोबर आहे नाही? कारण तुम्हाला आहे ना. चित्रामध्ये दिसतंय लसूण आहे, आणि तुमच्या सगळ्या स्त्रियांचा त्याच्यामुळे संबंध जो आहे या लसूणशीर सकाळ संध्याकाळ येत राहतो. तुम्ही याला कांदा म्हणू शकत नाही, मला माहिती आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पालकाच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक आढळतो? आपण जे पालक खातो त्या पालकाच्या हिरव्या पानात कोणता घटक असतो? लोह. अ लोह. जीवनसत्व, ड जीवनसत्व, लोह. केरोटीन. तुमचे पालकांबरोबर बालक पण बसलेले दिसत आहे मला. ठीक आहे, तर त्याच्यामधून लोह आपल्याला मिळत असतं, म्हणून पालक आपण खाल्ला पाहिजे. पालकाच्या हिरव्या पानात हा घटक आपल्याला मिळतो, लोह नावाचा घटक. आपल्या शरीराला लोह लागतं, लोखंड लागतं, म्हणून काही सायकल मोडून नाही खाता येत आपल्याला. पण आपल्याला पालक खाता येईल, गूळ खाता येईल, त्याच्यानंतर ऍपल खाता येईल, त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा आहेत, त्याच्यामधून सुद्धा लोह आपल्याला मिळत असतं. अफूमध्ये कोणते द्रव्य प्रधान असते? निकोटीन. अफूची जी बी असते, तर अफूमध्ये मॉर्फिन असतं. अफूची शेती केली जाते, असं कापसाच्या बोंड्यासारखं असतं ते, तर त्यामध्ये मॉर्फिन नावाचं द्रव्य हे असतं. पुढे आहे, खालीलपैकी कोणते काम यकृताचे नाही? लिव्हरचं काम नाहीये. लिव्हर ही आपली सगळ्यात मोठी ग्रंथी सुद्धा आहे ना, अवयव सुद्धा आहे, लिव्हर म्हणतो आपण त्याला. तर कोणतं काम यकृताचं नाहीये हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या सगळ्यांना यकृत आहे, लिव्हर आहे, पण आपल्याला माहितीच नसतं त्याचा काय उपयोग आहे. लिव्हर, लिव्हर म्हणजे यकृत. इथं असतं ते, हे बघ, हे दिसतं का? हे बघ, हे लिव्हर आहे. तर कोणते काम लिव्हरचं नाहीये, यकृताचं नाहीये? तर उष्णतेचं उत्सर्जन लिव्हर करत नाही, मात्र आपली जी शुगर असते त्या शुगरचं रेग्युलेशन करणं, ब्लड स्टोअर करणं, जे विषारी पदार्थ तयार होतील त्यांचं उत्सर्जन करणं, ही सगळी कामं आपलं लिव्हर करतं. पण ज्याला म्हणतो ना, उष्णतेचं एक्सक्रिएशन ते करत नसतं, उत्सर्जन करत नसतं. पुढीलपैकी कोणते जीवनसत्व भाज्यांमधून मिळत नाही? ब, क, ड, ई. ही जीवनसत्व. ही तर मिळतं ना आपल्याला, सगळ्या तेलबिया आपण खातो ना, तीळ, म्हणजे जिथे जिथे तेल मिळतं ना आपल्याला, त्यामधून ही जीवनसत्व मिळतं आपल्याला. मग कोणतं जीवनसत्व भाज्यांमधून मिळत नाही? तर ड जीवनसत्व. ड जीवनसत्व लहानपणी आपल्याला कोवळ्या उन्हात मिळत असतं, कोवळ्या उन्हात. बरोबर आहे की नाही? बरोबर. लहान बाळाला आपण कोवळ्या उन्हात धरून ठेवतो, कारण त्वचेखाली डी विटॅमिन तयार होतं. अजून मग कशामधून मिळतं माहिती आहे का तुम्हाला ड जीवनसत्व? शार्क नावाचा मासा आणि कॉड नावाचा मासा जो असतो ना, तर यांचं लिव्हर मधलं जे ऑइल असतं, ते ऑइल, त्याच्यातून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं. बरोबर आहे की नाही? म्हणून शार्क ना आणि कॉड नावाचा मासा, त्यांच्या लिव्हर मधलं ऑइल आणि सूर्यप्रकाश यामधून ड जीवनसत्व मिळतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे,
पुढीलपैकी कोणता त्वचा रोग आहे? पंडुरोग, पेलाग्रा, अस्थिमृदुता, मुर्दूस. मुडदूस. खंडूरोग. अस्थि मृदुता. त्वचा रोग विचारलाय ना तिथे. आता अस्थि अस्थि म्हणजे काय? हाड ठिसूळ झालं म्हणजे त्वचा रोग आहे नाही का? नाही, अस्थि म्हणजे मूडदूस. हा. हम्म. आता काय उत्तर येणार पेलाग्रा. याचं? तर पेलाग्रा नावाचा रोग. पेन. हा पेलाग्रा नावाचा रोग आहे. पेलाग्रा नावाचा रोग हा स्किनशी रिलेटेड आहे. पंडुरोग जो आहे तो आपल्या रक्ताशयाशी रिलेटेड आहे. मुडदूस हा सुद्धा रोग हाडांशी रिलेटेड आहे. फक्त पेलाग्रा जो आहे तो त्वचेशी रिलेटेड आहे. हम्म तर लक्षात ठेवायचं आहे, पेलाग्रा हा त्वचा रोग आहे. संपले प्रश्न, एवढेच होते बाळा. नाही तर संपलं. थांब बाळा 2 मिनिटं. डोळा. ओके. तर असे जवळपास आपण काहीतरी 15-20 प्रश्न पाहिलेले आहेत. हम्म तर बाकीचा भाग आपण नंतर बघूया. ठीक आहे. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू. सर. तर आवाज येत नाहीये.